नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 6वं प्रकरण आपण पाहत होतो. वसाहतवाद विरुद्ध भारतीयांचा संघर्ष. ब्रिटिशांच्या विरोधात भारतीयांचा संघर्ष असेल, लढा असेल. त्यातला पुढचा घटक आपण पाहणार आहोत. 1857चा महान उठाव. 1857चा सशस्त्र उठाव असेल, 1857चं स्वातंत्र्य युद्ध असेल, किंवा सावरकरांच्या मतानुसार 1857चं स्वातंत्र्य समर असेल. 1857च्या उठावाचं नेतृत्व उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात झालेला हा उठाव असेल. उत्तर भारतातील अनेक संस्थानिकांनी या उठावामध्ये भाग घेतला आणि बहादूर शाह जफर, दिल्लीचा नाममात्र असलेला बादशाह बहादूर शाह जफर, वयस्कर आजारी असलेला या बहादूर शाह जफरला दिल्लीचा बादशाह घोषित करण्यात आलं. दिल्लीच्या सिंहासनावर परत एकदा बहादूर शाह जफरला बसवण्यात आलं आणि त्याच्या नेतृत्वाखाली उत्तर हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र उठाव अनेक संस्थानिकांनी, शेतकऱ्यांनी, सैनिकांनी असेल त्या भागामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात मोठा उठाव केलेला होता. त्याला अनेक कारणं असतील. दिल्लीमध्ये उठावाचं नेतृत्व असेल, लाल किल्ल्यावरून उठावाचं नेतृत्व बहादूर शाह जफर याने केले. दिल्लीचा शेवटचा मोगल बादशाह असेल. बहादूर शाह जफरला नंतर 1857चा उठाव मोडून काढल्यानंतर रंगून येथे त्याला नजरकैदेत ठेवलं आणि रंगूनच्या किल्ल्यामध्येच बहादूर शाह जफरचा शेवट झाला. म्हणजे हिंदुस्थानचा असणारा शेवटचा बादशाह मोगल याला जमिनीत पुरण्यासाठी, दफन करण्यासाठी भारतातील 6 फूट जमीनसुद्धा ब्रिटिशांनी दिली नाही. रंगूनच्या तुरुंगामध्येच त्याचं निधन झालं. किंवा कविमानाचा असणारा बहादूर शाह जफर याने स्वतःच्याच मरणापूर्वी स्वतःवरच कविता लिहिली होती की तू किती बदनसीब आहेस. बहादूर शाह जफर स्वतःलाच म्हणतात की बहादूर शाह तू किती बदनसीब आहेस की तुला तुझ्या हिंदुस्थानामध्ये, जन्म घेतलेल्या तुझ्या हिंदुस्थानामध्ये पुरण्यासाठी 2 गज जमीनसुद्धा नशिबात नाही. अशी व्यथा त्यांनी आपल्या गझलमधून, कवितामधून लिहून ठेवलेली होती. म्हणजे भारतामध्ये अनेक ठिकाणी उठाव झाले. त्या सर्वांनी मिळून 1857च्या उठावाचं नेतृत्व बहादूर शाह जफरने करावं असं सुचवलं आणि त्याला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलेलं होतं. याचबरोबर कानपूर या ठिकाणी नानासाहेब पेशवे, दुसऱ्या बाजीरावचा पुत्र असेल नानासाहेब पेशवे, 8 लाखाची पेन्शन देऊन 1818ला मराठेशाही संपुष्टात आणली, पेशवाई संपुष्टात आणली ब्रिटिशांनी आणि दुसऱ्या बाजीरावला उत्तर भारतामध्ये कानपूर या ठिकाणी पाठवलेलं होतं 8 लाखाची पेन्शन देऊन. परंतु ती पेन्शनसुद्धा देण्यास असमर्थता दाखवली होती. पेन्शन बंद केली होती. त्यामुळं दुसऱ्या बाजीरावचा मुलगा नानासाहेब पेशवे यांनी ब्रिटिशांच्या विरोधात कानपूर या ठिकाणी सशस्त्र उठाव केला. एवढंच नाही तर तात्या टोपे असतील, राणी लक्ष्मीबाई असतील, अशा अनेकांना ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र उठाव करण्यासाठी तयार करण्याचं काम कोणी केलं असेल? नानासाहेब पेशवे यांनी. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामधील 1857च्या उठावामध्ये जी काय मोजकी नाव होती त्यामध्ये नानासाहेब पेशवे असतील, तात्या टोपे असतील, राणी लक्ष्मीबाई असतील, प्रत्येकाने आपल्या आपल्या संस्थानामध्ये ब्रिटिशांच्या शासनाच्या विरोधात उठाव केलेला होता. लखनौ या ठिकाणी हजरत महल यांनी उठावाचं नेतृत्व केलं होतं. बरेली असेल उत्तर प्रदेश, नवाब असेल खान बहादूर यांनी बरेली या ठिकाणी उठावाचं नेतृत्व केलं. फैजाबाद असेल मौलवी अहमदुल्ला यांनी उठावाचं नेतृत्व केलं होतं. झाशी या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्याला माहीत असतील, महाराष्ट्रात जन्मलेले असतील. त्या ठिकाणी गंगाधर शास्त्रींच्या घराण्यात गेल्यानंतर ब्रिटिशांच्या धोरण असेल, लॉर्ड डलहौसीचे धोरण आपण पुढं पाहणार आहोत की कुठल्या धोरणामुळे झाशीच्या राणी असतील, तात्या टोपे असतील, ब्रिटिशांच्या विरोधात गेलेले होते. झाशी या ठिकाणी मध्य प्रदेश, ग्वाल्हेरच्या शेजारी झाशी संस्थान असेल, छोटंसं संस्थान होतं. त्याच छोट्याशा संस्थानच्या राणी लक्ष्मीबाई
यांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केलेला होता. त्यानंतर अलाहाबाद असेल, लियाकत अली, अलाहाबाद या ठिकाणचे नवाब असतील, त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केलेला होता. आणि ग्वाल्हेर असेल, ग्वाल्हेर या ठिकाणी तात्या टोपे यांनी उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. त्यानंतर सुलतानपूर असेल उत्तर प्रदेश, शहीद हसन, संबलपूर असेल सुरेंद्र साई, हरियाणा राव तुलाराम, मथुरा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश ह्या आताच्या प्रदेशामधील ही संस्थानं आहेत. मथुरा देवी सिंग, मेरठ कदमसिंह, सागर शेख रमजान, रायपूर नारायण सिंग, गोरखपूर गजाधर सिंग. अशा पद्धतीने त्या त्या भागामध्ये संस्थानिकांनी ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र उठाव केलेला होता. ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्यासाठी उभारलेला हा सशस्त्र लढा होता. आणि या उठावामध्ये जर 1857ला ब्रिटिशांच्या विरोधात यश आलं असतं तर 1857लाच भारताला स्वातंत्र्य मिळालं असतं. इतक्या मोठ्या प्रमाणात हा उठाव होता. परंतु ठराविक ठिकाणीच अशा पद्धतीने उठाव झाल्यामुळे या उठावाची तीव्रता विस्तृत झाली नाही. संपूर्ण भारतात जर असा उठाव झाला असता तर भारतामधून ब्रिटिशांना जावेच लागले असते. परंतु उत्तर भारतात झालेला हा उठाव होता आणि ब्रिटिशांनी सैनिकांच्या जोरावर हिंदुराजे असतील, मुस्लिम नवाब असतील, या सर्वांचा पराभव केलेला होता. सुरुवातीला भारतीयांनी ब्रिटिशांचे अधिकारी असतील, इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरचे असतील, पत्नी असतील, मुलं असतील आणि ब्रिटिशांचे कर्मचारी असतील यांना गोळ्या घालण्याचं काम केलं. ब्रिटिशांच्या मोठ्या प्रमाणात इंग्रजांच्या हत्या करण्यात आल्या. याचा बदला म्हणून उठाव मोडून काढत असताना ब्रिटिशांनी सरसकट लोकांना काय केलेलं होतं, ठार मारलेलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये असं एकही झाड नव्हतं की ज्या झाडावर लोकांना ब्रिटिशांनी फासावर लटकावलं नसेल. इतक्या मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांनी राग व्यक्त केलेला होता, लोकांच्या विरोधात चीड व्यक्त केली होती. आणि परत असा उठाव होऊ नये यासाठी दहशत बसावी म्हणून ब्रिटिशांनी हा उठाव मोडून काढत असताना मोठ्या प्रमाणात भारतीयांची, पुरुषांची, महिलांची, लहान मुलांची हत्या केलेली होती. परंतु हा जर उठाव 1857चा एकाच वेळी संपूर्ण भारतात झाला असता तर मात्र ब्रिटिशांना या देशात राहताच आलं नसतं. पुढं जाऊन 1885ला जी काँग्रेसची स्थापना झाली त्याला कारणसुद्धा 1857चा सशस्त्र उठाव हेच होतं. तर 1857च्या उठावाची कारणं असतील किंवा वातावरण निर्मिती, उठाव होण्याला कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या तर त्यामध्ये 1757 प्लासीची लढाई असेल, बक्सरची लढाई असेल, लॉर्ड क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला गेला. प्लासीची लढाई असेल 1757 असेल, 1762 असेल, बक्सरची लढाई असेल. या लढाईपासून ब्रिटिशांच्या सत्तेचा पाया बंगालमध्ये रचल्यापासून 1857 100 वर्षाच्या कालावधीमध्ये ब्रिटिश कंपनी सरकारने मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतात काय केलेला होता, साम्राज्य विस्तार केला होता. आणि त्याचबरोबर आर्थिक लूट असेल, जहागीरदार असतील, सरंजामदार असतील, संस्थानिक असतील यांच्या जमिनी काढून घेण्याचं धोरण असेल, अशा पद्धतीने केलेलं होतं. त्याचबरोबर राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व लष्करी या सर्व क्षेत्रात ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष होता. राजकीय असेल, अनेक संस्थाने खालसा झालेले असतील, अनेक संस्थानांच्या मोठ्या भूप्रदेश ब्रिटिशांच्या कंपनी प्रशासनाला जोडलेला असेल. सामाजिक, धार्मिक, लष्करी, सामाजिक चालीरीतीमध्ये लादलेली बंधनं असतील, अनिष्ट चालीरीती बंद करण्याचं काम कोणी केलं असेल, ब्रिटिशांनी केलं. सतीबंदी कायदा असेल किंवा लहान वयामध्ये विवाहाचा कायदा असेल, सक्ती असेल, बालविवाहाला बंदी असेल, पुनर्विवाह असेल, विधवांचा पुनर्विवाह असेल, समुद्र पर्यटनाला सक्ती केली असेल, पाण्यावरील प्रवास हिंदू धर्मामध्ये निषिद्ध मानलेला होता. त्यामुळे आपल्या धर्मामध्ये हस्तक्षेप करत आहेत. सतीबंदीचा कायदा 1829ला लॉर्ड विल्यम बेंटिंकने कायद्याने बंद केलेला होता. अशा पद्धतीने ब्रिटिश आपल्या धर्मामध्ये हस्तक्षेप करत आहेत. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी
अशा पद्धतीने कायद्याचा धाक दाखवून आपल्यावर केलेलं हे काय आहे, अत्याचार आहे, धर्म आपला बुडवत आहेत अशी भावना निर्माण झाली आणि यातून सर्व समाज ब्रिटिशांच्या विरोधात गेलेला होता. 1857च्या उठावाची सुरुवात 10 मे 1857ला झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या मेरठ येथील सैनिकांनी बंड पुकारले व युरोपियन अधिकाऱ्याला ठार मारले. आपल्याला माहीत असेल मंगल पांडे मेरठच्या छावणीमध्ये. या कालावधीमध्ये 1856 साली कंपनी सरकारने सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या होत्या. सैनिकांमध्ये उठाव का झाला तर या कालावधीमध्ये एनफिल्ड नावाच्या बंदुकी भारतीय सैनिकांना दिलेल्या होत्या आणि त्याचबरोबर काडतुसं दिली होती. या काडतुसाला आवरण होतं ते दाताने तोडायचं होतं. आपल्याला माहीत आहे 1857च्या उठावामध्ये मागं 8वीला 9वीला आपण ही कारणं पाहिलेली आहेत. आणि अशा पद्धतीची अफवा असेल किंवा अशा पद्धतीचा समज झालेला होता की या काडतुसांना गाय व डुकराची चरबी लावलेली आहे. ही बातमी सैनिकांमध्ये पसरली आणि काडतुसाचा वापर करायला लावून आपल्याला धर्मसंकटात टाकत आहेत ब्रिटिश असं सैनिकांना वाटू लागलं. आणि यातूनच हिंदू आणि मुस्लिम, हिंदू धर्माला गाय पवित्र होती, मुस्लिम धर्माला डुक्कर पवित्र होतं आणि या दोघांची चरबी लावून आपला धर्म भ्रष्ट करत आहेत अशी समजूत सैन्यांची झाली. आणि पहिला उठाव मेरठच्या सैन्याने, मेरठच्या छावणीमध्ये असेल, मंगल पांडे यांनी पहिल्यांदा ब्रिटिशांच्या अधिकाऱ्याला ठार मारलेलं होतं. 1857च्या उठावाची सुरुवात असेल ती या ठिकाणाहून झालेली होती. अशा पद्धतीने सैनिकांमध्ये असेल याची उठावाची सुरुवात झाली. त्यानंतर त्या ठिकाणाहून उत्तर प्रदेशामधून सर्व सैन्यांनी लाल किल्ल्यामध्ये प्रवेश केला आणि लाल किल्ल्यामध्ये दुसऱ्या बहादूरशाहच्या नावाने दुसरा बहादूरशाह जफर असेल याला काय केलं, भारताचा मोगल सम्राट जाहीर केलं, मोगल बादशाह जाहीर केलं आणि त्याला त्या ठिकाणी गादीवर बसवण्यात आलं. आणि त्याच्याच नेतृत्वाखाली 1857च्या उठावाला सुरुवात झाली. अशा पद्धतीने सुरुवातीचा कालावधी असेल. ब्रिटिश सत्तेच्या विरोधात जो असंतोष होता त्या असंतोषाला वाट करून देण्याचं काम पहिल्यांदा कोणी केलं असेल, भारतातील सैनिकांनी केलं. त्याचबरोबर या कालावधीमध्ये अनेक जमीनदाराच्या जमिनी काढून घेतलेल्या होत्या. वसाहतवादी धोरण आखताना अनेक जमीनदाराला आपल्या जमिनी मुकाव्या लागल्या होत्या. आपल्या मोठ्या प्रमाणात असलेल्या आज सुद्धा आपण पाहतोय उत्तर भारतामध्ये बिहार असेल, ओरिसा असेल, उत्तर प्रदेश असेल, जमीनदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्या जमीनदाराच्या जमिनी काढून घेतल्यामुळे त्याच्याकडे असलेले खाजगी सैन्य असेल, त्याच्याकडे असलेले नोकर असतील, हे सुद्धा बेकार झाले, बेरोजगार झाले. आणि जमीनदारांची सुद्धा प्रतिष्ठा असेल, पैसा असेल गेल्यामुळे जमीनदार वर्ग ब्रिटिशांच्या विरोधात 1857च्या उठावामध्ये सहभागी झाला. त्याचबरोबर परंपरागत हस्तव्यवसायही नष्ट झाला. ब्रिटिशांच्या युरोप खंडामध्ये झालेली औद्योगिक क्रांती असेल, या क्रांतीमुळे भारतातील कलाकुसरीच्या वस्तू ज्या होत्या त्यांना जगात मागणी होती, परंतु भारतात तयार होणाऱ्या वस्तूपेक्षा कितीतर अधिक पटीने कमी वेळामध्ये कापड असेल, मोठ्या प्रमाणात उत्पादन होणाऱ्या मशिनरी असतील, वेगवेगळे शोध असतील मशिनरीचे, औद्योगिक क्रांती झाल्यामुळे त्याच्या जोरावर ब्रिटिश मोठ्या प्रमाणात कपड्याची निर्मिती करत होते, वस्तूंची निर्मिती करत होते आणि त्या वस्तू, कपडे असतील, भारतात विक्रीसाठी आणले जात होते कमी किमतीमध्ये. हाताने तयार केलेल्या वस्तूंपेक्षा, भारतातील वस्तूंपेक्षा, कपड्यांपेक्षा ते स्वस्त विकलं जायचं आणि त्याचा परिणाम भारतीय हस्तकला व्यवसायावर झालेला होता. हस्तकला व्यवसाय हा मोडकळीस आलेला होता आणि काही ठिकाणी बंगाल असेल, बांगलादेशात असेल, ढाका असेल, या ठिकाणी तर अशा कुशल कारागाराची ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बोटंसुद्धा तोडलेली होती. म्हणजे सक्तीने कुशल कारागिरांचा हस्तकला व्यवसाय, लघुउद्योग हा बंद केलेला होता. त्यामुळे ती बेकार झालेली होती. कला असूनसुद्धा, कलाकुसर येत असूनसुद्धा त्यांना शेतामध्ये मजूर म्हणून कामाला जावे लागले होते आणि त्याचाच बदला म्हणून त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उठाव केलेला होता.
त्याचबरोबर इसवी सन 1600 साली जी कंपनी स्थापन झाली होती, तिचा व्यापार या कालावधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला होता की त्या कंपनीच्या फायद्यासाठीच आता ब्रिटिश सरकार असेल, ब्रिटिश अधिकारी असतील, संसद असेल, यांनी वेगवेगळे गव्हर्नर जनरल आपल्या भारतामध्ये गव्हर्नर पाठवले होते आणि त्यांनी प्रत्येकाने साम्राज्य विस्ताराचं धोरण राबवलं. त्यामध्ये लॉर्ड वेल्लेस्ली असेल, लॉर्ड हेस्टिंग्ज असेल, लॉर्ड डलहौसी असेल, लॉर्ड बेंटिंग असेल, लॉर्ड कॉर्नवालिस असेल किंवा लॉर्ड लिटन असेल, लॉर्ड रिपन असेल, असे अनेक अधिकारी होते. एखादा दुसरा अधिकारी सोडला, लॉर्ड रिपन आणि लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्यासारखे अधिकारी सोडले तर बाकी सर्व अधिकारी भारतीयांवर अन्याय अत्याचार करण्यासाठीच या ठिकाणी त्यांचं धोरण हे राबवत होते. फक्त लॉर्ड विल्यम बेंटिंग आणि लॉर्ड रिपन यांच्या कालावधीमध्येच भारतीयांना मोठ्या प्रमाणात सवलती मिळाल्या. वृत्तपत्रात सवलत असतील किंवा हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद करण्याची कायद्याने त्यामध्ये यश आलेलं असेल. विधवा पुनर्विवाहाचा कायदा असेल, सतीबंदीचा कायदा असेल, बालविवाह कायदा करून बालविवाहाची पद्धत बंद करणे असेल किंवा महिलांना मुलींना मोफत शिक्षण असेल, या ज्या गोष्टी झाल्या त्या लॉर्ड रिपन आणि लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या कालावधीमध्ये झाला. भारतीय राजकारणामध्ये भारतीयांना सहभागी करून घेण्याचं धोरण पहिल्यांदा लॉर्ड रिपनने अंमलात आणलेलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 10% जागा ह्या भारतीयांना दिलेल्या होत्या. काळ्या लोक म्हणून भारतीयांना कुठलाही राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याची परवानगी ब्रिटिशांनी यापूर्वी दिलेली नव्हती. परंतु बाकीचे जे अधिकारी होते ते साम्राज्यवादी धोरण राबवण्यामध्येच मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेले होते आणि कंपनीच्या हस्तक्षेपामुळे संस्थानिकांची सत्ता आता मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर होती. वेगवेगळ्या कारणाने अशा पद्धतीने संस्थानिकांना अडचणीत आणण्याचं धोरण या ठिकाणी राबवलेलं होतं. 1798 वेल्लेस्ली, लॉर्ड वेल्लेस्ली हा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला आणि त्याने पहिल्यांदा योजना राबवली, ती म्हणजे तैनाती फौजेची अंमलबजावणी असेल. 1857च्या उठावाला सर्वात मोठं कारण संस्थानिकांमध्ये जो असंतोष होता त्याला हेच होतं की लॉर्ड वेल्लेस्लीच्या काळात आलेला तैनाती फौजेचा कायदा हा लॉर्ड डलहौसीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला आणि त्याचा परिणाम ब्रिटिशांची सत्ता विस्तार करण्यामध्ये झाला. परंतु संस्थानिक हालचाल झाल्यामुळे तैनाती फौजेमुळे भारतीय संस्थानिक ब्रिटिशांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात गेलेले होते. तैनाती फौजेमध्ये काय केलं जायचं, भारतात असलेले दुर्बल संस्थानिक त्यांच्या संरक्षणाच्या निमित्ताने त्यांच्या राज्याची अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिश घेत होते. त्याच्या बदल्यात ब्रिटिश सैनिक त्या संस्थानामध्ये राहणार होते, त्याचा पगार संस्थानिकांनी द्यायचा होता. ब्रिटिशांचा एक रेसिडेन्सी त्या संस्थानिकाच्या दरबारात राहणार होता आणि तोच राज्यकारभार कसा करावा हे ठरवणार होता. आणि याच्या बदल्यात ब्रिटिश कंपनीला काय द्यायचं होतं, मोबदला द्यायचा होता. आर्थिक परिस्थितीमुळे जर मोबदला देण्यास असमर्थ ठरला तर आपल्या राज्याचा काही भाग उत्पन्नाचा भूप्रदेश हा कंपनी प्रशासनाला द्यायचा होता. म्हणजे थोडक्यात त्या राज्यावर संपूर्ण नियंत्रण तैनाती फौज स्वीकारणाऱ्या राज्याचं स्वातंत्र्यच नष्ट होत होतं. आणि भारतात पहिल्यांदा तैनाती फौज निजामाने स्वीकारली. परत आपल्याला माहीत आहे की तैनाती फौज नंतर मराठ्यांनी स्वीकारली असेल, शिंदे असतील, होळकर असतील, गायकवाड असतील किंवा पेशवे, दुसरा बाजीराव असेल, यांनीसुद्धा तैनाती फौज स्वीकारलेली होती. अशा पद्धतीने दरबारामध्ये इंग्रज अधिकारी असेल, वकील असेल, रेसिडेन्सी असेल, तोच त्या राजाचा कारभार ठरवत होता. विदेशी लोकांशी कुठलाही व्यापार, राजकीय संबंध ब्रिटिशांना विचारल्याशिवाय ठेवता येत नव्हते. म्हणजे जवळजवळ तैनाती फौज स्वीकारलेल्या संस्थानिकांचं स्वातंत्र्य नष्ट होत होतं. अशा पद्धतीची रचना ही तैनाती फौजेमध्ये केलेली होती. आणि या तैनाती फौजेचा सर्वात जास्त वापर जर कोणी केला असेल तर तो केला लॉर्ड डलहौसीने. लॉर्ड डलहौसी
1848ला भारतात गव्हर्नर जनरल झाला. 1856पर्यंत होता आणि त्याच्याच कालावधीमध्ये भारतीयांना सर्वात जास्त अपमानाची वागणूक असेल, भारतामध्ये सगळ्यात असुरक्षितता असेल किंवा लॉर्ड डलहौसी एवढा साम्राज्यवादी गव्हर्नर जनरल आत्तापर्यंत झालेला नव्हता. त्याच्याविषयीची माहिती आपण पुढच्या तासाला पाहू. धन्यवाद.